रिस्ट फ्रॅक्चर किंवा डिस्टल एंड रेडियस फ्रॅक्चर वयोवृद्ध कॅटेगरी आहे, ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा रुग्णांमध्ये कॉमन आढळणारी एक समस्या आहे, ज्यामध्ये की बाथरूममध्ये स्लिप होऊन किंवा चालता चालता स्लिप होऊन जेव्हा हातावरती पेशंट्स पडतात तेव्हा कॉमनली डिस्टल एंड रेडियस चं फ्रॅक्चर त्यांना होतं. तर यावरती 2-3 प्रकारे आपण इलाज करू शकतो. एक्सरेच्या द्वारे, एक साध्या एपी आणि लॅटरल रिस्टच्या एक्सरेच्या द्वारे आपण याचं व्यवस्थित निदान करू शकतो. त्याचबरोबर जर का हाडाचे जर का खूप जास्त तुकडे झाले असतील तर तेव्हा आपण रुग्णांना CT स्कॅनचं सजेशन देतो. यामध्ये आपल्याला व्यवस्थित कळून येतं की हाडाचे किती तुकडे झालेले आहेत. तर त्यानंतर 2-3 प्रकारे आपण यावरती ट्रीटमेंट करू शकतो. पहिलं म्हणजे जेव्हा रुग्ण इमिजिएटली डॉक्टरांकडे येतो तेव्हा आपण त्याचं जर का जास्त काही कम्युनिकेशन किंवा हाडाचे जास्त तुकडे झालेले नसतील आणि जर का हाड हे दोन्ही हाडांचे जे तुकडे आहेत ते ॲक्सेप्टेबल पोझिशनमध्ये असतील, म्हणजे की जी नॉर्मल हाडाची रचना आहे त्या रचनांमध्येच जर का ते असतील तर आपण फक्त प्लास्टर करून त्या रुग्णांना बरं करू शकतो. त्याचबरोबर जर का अशा पेशंट्समध्ये डॉर्सल डिस्प्लेसमेंट ही जास्त होते, म्हणजे हाड आपल्या जागी न राहता मागच्या म्हणजे हाडाचा जो शेवटचा तुकडा आहे तो आपल्या जागी न राहता मागच्या बाजूला टिल्ट होऊन जातो किंवा शिफ्ट होऊन जातो. तर अशा वेळी आपण क्लोज रिडक्शन म्हणजे खेचून हे हाड जागेवरती बसवतो आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण प्लास्टर करून या रुग्णांना बरं करू शकतो. साधारणपणे 4 ते 6 आठवडे आपल्याला प्लास्टर हातामध्ये ठेवावं लागतं. त्यानंतर वीकली आपण एक एक्सरे करून बघतो की आपण ज्या पोझिशनमध्ये हाडाला फिक्स केलं होतं त्याच पोझिशनमध्ये ते हाड जागेवरती जुळत आहे का, आणि जर का तसं होत असेल तर 4 ते 6 आठवड्यानंतर आपण प्लास्टर काढून नॉर्मल मूवमेंट रुग्णांना चालू करू शकतो. पण जर का काही केसेसमध्ये खूप जास्त कम्युनिकेशन असेल किंवा 2-3 क्लोज रिडक्शनचे म्हणजे खेचून बसवण्याचे अटेम्प्ट दिल्यानंतर सुद्धा जर का ते हाड जागेवरती येत नसेल तर अशा वेळी आपल्याला सर्जरीची पण गरज लागू शकते, ज्यामध्ये की आपण आयदर वायरच्या सहाय्याने म्हणजे फक्त तार टाकून आपण त्या हाडांना सोबत ठेवू शकतो किंवा छोटासा चिरा मारून म्हणजे एक 4 ते 5 सेंटीमीटरचा चिरा मारून आपण आतमध्ये जाऊन त्या हाडांची जी रचना आहे त्यांना त्या रचनेमध्ये पूर्वीप्रमाणे व्यवस्थित करून आपण एक प्लेटद्वारे त्यांना ते बसवू शकतो, फिक्स करू शकतो. या सर्जरीनंतर आपण शक्यतो इमिजिएटली रुग्णांना जे रिस्टच्या ज्या हालचाली आहेत त्या करण्यासाठी आपण जी मुभा आहे ती देऊ शकतो आणि त्यांना पूर्वीप्रमाणे बरं करण्यासाठी मदत करू शकतो. या सर्जरीनंतर सुद्धा सिरियली आपण 2, 4, 6 आठवड्यानंतर एक्सरे घेऊन बघतो की हाडांची जी ग्रोथ आहे, हाडांचं जे जुळण्याची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होत आहे का नाही, आणि शक्यतो 6 ते 8 आठवड्यानंतर या हाडांमध्ये व्यवस्थित जी जुळण्याची प्रक्रिया आहे ती चालू होते आणि पूर्ण हाड भरण्यासाठी शक्यतो रुग्णांना 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. तर आपल्या आजूबाजूला जर का कोणाला असं फ्रॅक्चर किंवा याचा त्रास असेल तर तुम्ही निश्चितपणे एक्सरेज आमच्यापर्यंत पाठवू शकता किंवा आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही निश्चितपणे आपणास यामध्ये मदत करू. थँक्यू.